मी कृष्ण तू राधा हे म्हणून झालं. आता मी महादेव तू पार्वती आहे असं समज आणि मी सांगेल तसं तसं कर, असा म्हणणारा आणि महिलेला फसवणारा एक बाबा पोलिसांनी पकडलेला आहे. पोलिसांनी पकडलेल्या या बाबाचं नाव आहे ऋषिकेश वैद्य. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्यक्तीचा फोटो राजकारणात फक्त एकाच माणसाबरोबर आत्ता तरी व्हायरल झालेला आहे, बाहेर आलेला आहे. आणि ती व्यक्ती आहे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. हा फोटो तुम्ही एकदा डिटेल बघा, व्यवस्थित बघा, जेस्चर बघा, आदर बघा. याच्यातनं काय लक्षात येत आहे? कुठला राजाश्रय अशा भोंदू महाराजांना मिळत होता की ज्याच्यामुळे हे असं महाराष्ट्रामध्ये एक एक कांड रोज नवीन नवीन एपिसोड बाहेर येत आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही ही जी स्लोगन आहे, मला असं वाटतं आता या भोंदू बाबांसाठीच वापरायला पाहिजे. रोज काय ना काय. परवाच्या दिवशी नांदेडमधला पण एक भोंदू आला होता बाहेर, म्हणजे त्यालासुद्धा त्याच्यावरही अनेक आरोप आहेत आणि त्यालाही पकडलेलं आहे. नांदेडमध्ये महंत बाळगीर महाराज मठामध्ये गुरुकडूनच शिष्यांवर, महिला शिष्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची बातमी परवाच्या दिवशी तुम्ही पाहिली असेल. ही जी पीडित महिला आहे ही या मठाची शिष्या होती. आता तुम्हाला थोडक्यात सांगते, हे जे काय सगळे प्रकार आहेत, हा जो काही सगळा प्रकार आहे इतका मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. हिंदुत्व जे काही इतक्यात डोक्यामध्ये तुमच्या भरलेलं आहे. आधीसुद्धा लोक हिंदूच होते, आधीसुद्धा आपापल्या घरामध्ये प्रार्थना देवपूजा काय ते बिचारे शांततेत करत होते. आता राजकारणामधलेच लोक, नेते लोकच इतकं धर्माचा बडेजाव करतात की सगळ्या बाबाबुवांना असं वाटायला लागलं की आता आपल्याला चांगले दिवस आले, आता आपण काहीही करू शकतो. मग राजकारणीच जर धर्माचं नाव घेत आहेत तर यांनीसुद्धा धर्माचं नाव घेऊन धंदे सुरू केले. आमदार खासदारांना ब्लॅकमेल करून करून त्यांचे मठ मोठे करून घेतले. जेवढा मोठा मठ तेवढं चमत्कारिक असणार आहे बाबा. जेवढा मठ मोठा, हाय फाय, जितके मोठे मोठे लोक येतात, असे लोक येऊन पाया पडतात, तितक्या त्या बाबामध्ये चमत्कार काहीतरी मोठा असला पाहिजे. काहीतरी तो खूप काहीतरी भारी भारी करत असणार आहे. खरंच बाबा त्याच्या मंतरलेल्या पाण्याला यश येणार आहे असं लोकांना वाटतं आणि लोक अशा ठिकाणी जातात. खास करून बायका. आज आपल्या देशामध्ये ना सगळ्यात जास्त गरजेचं झालेलं आहे ह्या बायका आणि शाळेमध्ये जाणारे मुलं मुली यांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामधला भेद समजावून सांगणं. यांना कळतच नाही आहे. देवाचं नाव घेतलं, टिक्का लावला, गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली म्हणजे कोणी संस्कारी होत नसतं. याउलट एखाद्या व्यक्तीने असं काहीही केलेलं नसेल, टिक्का लावलेला नसेल, गळ्यात तुळशीची माळ नसेल, कुठल्याही देवाचं नाव घेतलेलं नसेल, तरीही ती व्यक्ती खूप चांगली असू शकते. हे लोकांना आता पटतच नाही आहे. हे असे बाबा यांच्यापासून सावध राहा. यांच्यापासून सावध कसं राहायचं मी तुम्हाला सांगते. जे बाबा बुवा तुम्हाला जर का कुठला तरी अघोरी उपाय करायला सांगत असेल, काहीतरी अघोरी पूजा करायला सांगत असेल, गुप्त नावाची गोष्ट करायला लावत असेल, हे कोणाला सांगू नको असं म्हणत असतील, समजून घ्या त्याच्यामध्ये काहीतरी काळबेर आहे. बाबा कोणते खरे म्हणायचे आहो? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. तुमचे साधू महंत रंजल्या गांजल्यांबद्दल कणव निर्माण करतात का तुमच्यामध्ये? तुमचे साधू संत तुम्हाला हे म्हणतात का, खोटं नका बोलू, प्रामाणिक राहा, खऱ्याला खरं म्हणा, खोट्याला खोटं म्हणा, खोट्याला शिव्या द्या? तुम्हाला शिकवतात का हे लोक? तुम्हाला हे शिकवतात का की भ्रष्ट अधिकाऱ्याला भ्रष्ट म्हणा? नाही. तुम्हाला काय शिकवतात हो? तुम्हाला ते कुठल्या तरी वेगळ्याच काल्पनिक दुनियेमध्ये नेऊन ठेवतात आणि म्हणून हे असे प्रकार बाहेर येतात. आता हा जो भोंदू बाबा आहे पुण्याच्या जवळ पकडलेला, याची ही बातमी आहे इथे. महिलेवर बलात्कार आणि हा स्वयंघोषित गुरु होता आणि एका महिलेने तक्रार केलेली. आता अर्थात जर एखादा भोंदू बाबा एका महिलेला असं म्हणत असेल तर तो अनेक महिलांना असं नक्कीच म्हणत असणार आहे. फरक इतकाच असतो की त्या महिला अजून बाहेर आलेल्या नाही आहेत. आता याला वाचवायला पण खूप लोक येतील. काही लोकांना वाचवायला खूप लोक येतात.
हा महाराज तसा नाही. अनेक बायकांना असं वाटतं नाही नाही मी ज्या महाराजांचा ऐकते ना तो महाराज तसा नाही आहे. अरे ते आसाराम बापूचेही येडे भक्त अजूनही आहे. तेव्हापर्यंतही त्यांना वाटत होतं नाही नाही तो महाराज असा नाही आहे. अरे त्यांनी 4 देवाचे नावं घेतले, 4 श्लोक सांगितले, अभंग सांगितले, त्याचा अर्थ सांगितला. याचा अर्थ तो काय खूप मोठा हे होऊन गेलेला नाही आहे. म्हणून मी कायम सांगते, तुम्हाला जर फारच इच्छा असेल काहीतरी बाबा धार्मिक गोष्ट करावी, प्रार्थना, तर सगळ्यात नामी आणि चांगला उपाय तो म्हणजे शांत डोळे मिटून शांत बसायचं. कुठलं तरी एक तुम्हाला वाटत असेल, आवडत असेल ते नाव घ्यायचं आणि त्या नामस्मरण करायचं. आपल्याला अनेक साधू महंतांनी, आपल्या वारकरी संतांनी अनेक अभंगांमध्ये भक्तीचं महात्म्य सांगितलेलं आहे. निर्गुण निराकार भक्ती म्हणजे ज्याला फुलाचीही गरज नसते, आकाराची गरज नसते, कुठल्याही चित्राची गरज नसते, अशी सगळ्यात जास्त तुम्हाला मनाला समाधान देऊन जाईल. हे जे बाबा बुवा आहेत ना, हे सगळे बाबा बुवा महाराष्ट्रातले उघडे पडणार आहे. तुमच्या बायका मुलांना किंवा तुम्हालाही अजूनही वाटत असेल ना हा बाबा असा नाही आहे, तो बाबा तसा नाही आहे, ते निघणार आहेत एवढं लक्षात घ्या. जे खरोखर प्रामाणिक असतात ना त्यांना मठाची गरज नसते. ते हिमालयात जातात तिकडे. ते कुणालाच दिसत नाही. ते शांत असतात, ते नम्र असतात, ते कधी बडेजाव मारत नाही, ते आरडाओरडा करून बोलत नाहीत. ते तुम्ही हेच करा, तेच करा, हेच खतऱ्यात आहे, तेच खतऱ्यात आहे म्हणत नाही. सगळ्यात जास्त खतऱ्यात आहे आज मानवता. आणि या मानवतेसाठी आपल्या सगळ्यांना जागं करणारे महाराज दिसत नाही आहेत. हा बाबा आता आला, बघूया आता हे किती पुढे जातं, याच्या काही कांड बाहेर येतात नाही येत. जसे ते खरात चालले CCTV, त्याची जात पण लोक काढायला लागले. निघतं कोणाचं काय ते बघूया. परंतु हे जे काही आहे महाराष्ट्रामध्ये रोज बाहेर येते हे खरोखर धक्कादायक आहे. सावरून जा. तुमचे बायका मुलं नेमकं काय करतात, तुम्ही मुलं असाल तर तुम्ही बघा की मी काय विचार करतोय या सगळ्या गोष्टीचा, मी कुठल्या बाबा बुवाला मानतो का. जर मानायचं असेल तर आपले तुकाराम महाराज होऊन गेले, ज्ञानेश्वर महाराज होऊन गेलेले आहे, एकनाथ होऊन गेलेले आहे, संत एकनाथ, त्यांचं ओरिजिनल टेक्स्ट वाचा. इतकंच सांगू शकते. याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा. शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता. धन्यवाद.